हाय हॅलो नमस्कार सर्वांना, मी आहे दीपाली, तुमचं मनापासून स्वागत करते। आज आपण षटकोनी गळ्यावरती मस्त अशी ब्लाउज बॅकने गळा डिझाईन पाहणार आहोत। खूप कमी वेळात होणारी लेस लावून झटपट अशी भारी डिझाईन आहे ही। तर चला कुठेही न थांबता लगेच व्हिडिओला सुरुवात करूया। संपूर्ण व्हिडिओ पहा आणि ही गळा डिझाईन एकदा नक्की ट्राय करा, खूप सुंदर होणार आहे। तर बघा, तुमच्या आवडीनुसार तुमची गळा रुंदी जेवढी असते तेवढी ठेवायची किंवा आवडीनुसार गळा खोली जेवढी आहे तेवढी ठेवायची, म्हणजे साईजनुसार गळा रुंदी आणि आवडीनुसार गळा खोली तयार करायची आणि चौकोनी बॉक्स तयार करायचा। बघा 2.5 इंचावरती गळ्याच्या वरती म्हणजे चौकोनावरती मार्क करायचा, तिथून बाहेर बघा 1 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं। आता लक्षात घ्या, इथून बघा 1.5 इंचावरती एक मार्किंग करून घ्यायचं, फक्त 1.5 इंच घ्या आणि असा गोलाकार शेप आखून घ्या। खूप सरळ आकायचा नाही, तो थोडासा गोलाकार असायला हवा, पहा जसा मी बनवलेला आहे। तर आता बघा आतल्या साईडला अशा प्रकारे शेप आकायचा आणि वरतीपर्यंत न्यायचा। तर इथून बघा मध्यामध्ये काय करायचं, मध्य काढून घेतला तरी चालतं, जिथं आपण आडीच ठेवलेलं तिथून वरती शोल्डर पर्यंत, आणि आतल्या साईडला अर्धा इंच किंवा पाऊण इंच गळा गेला पाहिजे याची काळजी घ्यायची। आणि अशा प्रकारे हा गळा जो आहे षटकोनी तो आखून घ्यायचा आणि कटिंग करून घ्यायचा। बघा आता कसा व्यवस्थित असा मी तुम्हाला कट करून दाखवलेला आहे। आता हा गळा कट करून झाल्यानंतर काय करायचं, आपल्याला याची शिलाई करायला घ्यायची आहे। म्हणजे आपल्याला याला डिझाईन बनवायची आहे, लेस लावून आणि अगदी छोटासा पॅच लावून। तर खूप सुंदर डिझाईन हा होणार आहे। आता बघा कमरेच्या बाजूला उलट दिशेने टीप मारून घ्यायची आहे। तर टीप कशी मारायची, तर उलट दिशेने मारायची, म्हणजे अस्तरचं फॅब्रिक आणि ब्लाऊज पीसचं जे फॅब्रिक आहे ते एकमेकासमोर आतमध्ये गेलं पाहिजे, सरळ बाजू। आता बघा कमरेच्या बाजूला टीप मारली। आता काय करायचं आहे, आपल्याला गळ्याच्या बाजूला देखील अशाच प्रकारे उलट दिशेने टीप मारून घ्यायची आहे। जर यामध्ये तुम्हाला नॉड अटॅच करू वाटल्या म्हणजे करायच्या असतील तर काय करायचं, नॉड यामध्ये घालून घ्यायच्या। तर नॉड बसवल्यानंतर हा षटकोनी गळा आहे तो दिसायला खूप सुंदर दिसतो। आता बघा नॉड यामध्ये घालून घ्यायची आहे, त्यासाठी आपल्याला 1 मीटर नॉड हवी आहे। तर आता काय करायचं, यामध्ये जिथं नॉड बसवायचे आहे म्हणजे जिथं आपण पाऊण इंच आत घेतलेलं होतं तिथं काय करायचं, ही नॉड अशा प्रकारे खून करून दोन्ही सेम सारख्या येण्यासाठी बसवून घ्यायची आहे। तर गळ्याच्या बाजूला लगेच टीप मारायला सुरुवात करायची आहे। आता टीप मारताना बघा जिथं कोण आहे, इथं कोण आहे बघा, तर कोणाच्या तिथं काय करायचं, आपल्याला फिरवायला लागते कापड, त्यावेळेस सुई ना आतल्या साईडला खेचून ठेवायची। म्हणजे मशीनची जी सुई असते ना, हे पहा अशा प्रकारे आत ठेवायची आणि नंतर शिलाई करायची, म्हणजे काय होतं कापड खेचल्या जात नाही। ही एक टिप्स आहे, ती तुम्हाला नेहमीच उपयोगात येणार आहे, लक्षात ठेवा। आता बघा अशाच प्रकारे सगळ्या बाजूने हा गळा जो आहे ना तो शिलाई करून घ्यायचा आहे। तर सगळ्या बाजूने म्हणजे इथं बघा आपल्याला नॉड लावायची आहे, तर नॉड मी घालून घेते आणि शिलाई करून घेते। आता बघा ही जी शिलाई झाली याला कट्स मारायचे। आता तर कट्स मारणे खूप महत्त्वाचं आहे। कट्स मारायचे आणि उलट करून घ्यायचा व्यवस्थित असा। कट्स मारल्याने काय होतं, तर गळा व्यवस्थित उलट होतो, गळा व्यवस्थित उलट होतो आणि त्याचे कोण आहेत ना व्यवस्थित बाहेर निघतात। आता बघा कमरेच्या बाजूला उलट दिशेने टीप मारली, कारण अस्तर आपलं मेन फॅब्रिक पासून बाहेर जर दिसू नये अजिबात देखील असं तुम्हाला वाटत असेल तर उलट दिशेने टीप मारा। आता बघा गळ्याच्या बाजूला देखील मी उलट दिशेनेच अस्तरच्या बाजूने टीप मारलेली आहे। आता आपल्या ब्लाऊजची आणि अस्तरची सरळ बाजू जी आहे ती वरती आलेली आहे। खूप म्हणजे कट्स मारले आणि असं ओपन केलं ना गळा, खूप पटकन गळा शिलाई होतो। आणि अस्तरच्या बाजूने बघा शिलाई केल्यानंतर कुठेही तुम्हाला अस्तर इथं बाहेर दिसणार नाही, ही टिप्स आहे, लक्षात घ्या। आता काय करायचं, साईडनं हा म्हणजे ब्लाऊज पीस आहे ना तो पॅक करून घ्यायचा अगोदर, हे महत्त्वाचं आहे। बघा साईडनं पॅक केल्यानंतर काय होतं, अस्तर आणि मेन फॅब्रिक जे आहे ते सेम सारख्या सिच्युएशनमध्ये राहतं, इकडं तिकडं हलत नाही किंवा याला गड्या गुड्या तयार होत नाहीत। आता हे कटिंग करून घेतलं। आता हा गळा बघा किती सुंदर तयार झालेला आहे, तुम्ही हा गळा असाच पण ठेवू शकता, परंतु आपल्याला काय करायचं आहे, याच्यावरती थोडीशी डिझाईन बनवायची आहे। आता याला ना टक्स मारून घ्यायचे। तुम्हाला सांगते, आपण लेस लावायच्या अगोदर ब्लाऊजला नेहमी टक्स मारून घेत चला, किंवा डिझाईन बनवायच्या अगोदर टक्स मारून घेत चला। डिझाईनच्या नंतर तुम्ही जर ब्लाऊजला टक्स मारले तर तो गळा पूर्णपणे चुकतो, ही गोष्ट लक्षात ठेवा। आता आपल्याला या गळ्यावरती तुमच्या आवडीनुसार लेस बसवायची आहे। तर बघा मी लेस कशी बसवत आहे, तर कोण अजिबात देखील मी तिरकस वाकडे तिकडे होऊन देत नाही, जसे होते ना तसे राहिलेले आहेत माझे कोण। आणि तुम्ही पण ही लेस अशी कडक घेऊ नका, थोडीशी मऊसूत घ्या।
म्हणजे काय होणार आहे, मऊसूत लेसने काय होणार आहे, हा गळा खूप छान येतो, म्हणजे लेसला आपल्याला ओळून घेता येतं. आता बघा, लेसला ओळून घेतलं ते खरं झालं, परंतु लेस ना लावताना अजिबात कुठेही खेचायची नाही. जर तुम्ही ही लेस खेचली तर काय होतं, गळा ओढल्या जातो, ही गोष्ट लक्षात घ्या. आता बघा, इकडच्या साईडला काय करायचं, आखून घ्यायचं तिरकस, जसं मी आखलं आहे तसं, आणि दुसऱ्या बाजूला पण तशाच प्रकारे टॅप करून. आता बघा, साडीचं 2 पॅच घेतले आणि एक ब्लाऊज पीसचा पॅच घेतला आणि अशा प्रकारे हा छोटासा पॅच तयार करून काय केला मी, इथं मध्यामध्ये ठेवून घेतला आणि बघा, जिथं आखलेलं होतं तिथं शिलाई करून घेतली. आता एक्स्ट्रा आहे ना, ते कट करून काढायचं. मी काढून घेतलं. आता काय करायचं, याच्यावरती बघा मस्त अशी लेस बसवायची. म्हणजे जी लेस आपण गळ्याला वापरलेली आहे ना, तीच लेस आपण इथं देखील वापरायची आणि जिथं आपण आखून घेतलेलं आहे ना तिरकस, याच्यावरती ही लेस आहे ती अशा प्रकारे लावून घ्यायची आहे. तर खूप सुंदर दिसणारा हा गळा आहे. तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर तुम्हाला हा गळा आवडलाच असेल तर मनापासून सबस्क्राईब आणि लाईक करा आणि कमेंटमध्ये सांगा हा गळा तुम्हाला कसा वाटला. तर बघा, मी मस्त अशी लेस याच्यावरती लावून घेतलेली आहे. अजून आपली याची प्रोसेस अनकम्प्लीट आहे, लक्षात घ्या. याला आपल्याला मोती स्टोन अटॅच करायचे आहेत. तर एक मोठा मोती तुम्ही मध्ये बसवू शकता किंवा छोटे छोटे मोती याच्यावरती बसवू शकता. तर कसे बसवायचे ते पण दाखवते तुम्हाला अगदी थोड्या वेळातच. काय करायचं, मोती घ्यायचा, इथं बघा अशा प्रकारे एक मोती बसवायचा. म्हणून तर इथं मी थोडा गॅप ठेवला होता. तुम्हाला जर इथं गॅप नाही ठेवायचा तर तुम्ही लेस वरतीपर्यंत किंवा पॅच थोडा वरती सरकून काय करू शकता, बसवू शकता. इथं बघा, मी 2 मोती जे आहेत ना अशा प्रकारे इथं लावत आहे. तर खूप छान असा हा गळा जो आहे, मोती लावताना थोडेसे व्यवस्थित लावा की जेणेकरून ते अगदी व्यवस्थित दिसले पाहिजे अटॅच केल्यानंतर तसे. तर 2 मोती मी घालून घेतले यामध्ये आणि डबल सुई काढली आणि पुन्हा खाली घातली. असं का केलं, तर डबल सुई खाली घातल्यानंतर मोती व्यवस्थित अटॅच होतात. आता बघा, यानंतर शेवट मी या ब्लाऊजचा फोटो पण तुम्हाला दाखवलेला आहे की जेणेकरून तो फोटो पाहून तुम्हाला कळणार आहे की तो कसा तयार झाला. तर माझा मोती सांडले ते मी पुन्हा भरले बघा. आता इथं राहिलं होतं थोडंसं, ते कंप्लीट करून घेत आहे मी. आता खालच्या बाजूला पण मोती बसवायचे आहेत, कसे बसवायचे ते पण दाखवते मस्त असे. आणि शेवट या पूर्णपणे बॅकनेक ज्यावेळेस हा गळा तयार झाला डिझायनर, त्याचा फोटो मी एक शूट केलता आणि तो तुमच्याशी शेअर केलेला आहे बघा. आता याच्यावरती इथं अशा प्रकारे हा मोती लावून घ्यायचा एक, त्यानंतर त्यातून डबल सुई काढून घ्यायची. प्रत्येक मोत्यातून डबल धागा आहे तो काढून घ्यायचा. पुन्हा बघा, खालच्या बाजूला काय करायचं आहे आपल्याला, दुसऱ्या बाजूला इथं पण आपल्याला काय करायचं आहे, एक मोती बसवायचा आहे आणि पुन्हा खालच्या टोकापर्यंत एक मोती बसवायचे. एकूण 3 मोती आणि वरच्या साईडला 2 मोती, असे एकूण 5 मोती जे आहेत ते याच्यावरती आपले बसलेले आहेत. तर पहा किती सुंदर गळा तयार झालेला आहे आणि शेवटचा फायनल लुक फोटो तर नक्कीच पहा. तर षटकोनी गळ्यावरती हा एवढा सुंदर ब्लाऊज गळा मी तुम्हाला अगदी कमी वेळात झटपट बनवून दाखवलेला आहे. तर एक मोती राहिलेला आहे, तो पण आपण याच्यामध्ये अटॅच करून घेणार आहोत. तर तो पण झालेला आहे बघा. एवढा सुंदर हा गळा तुम्हाला कसा वाटला, तर हा त्याचा फायनल लुक.